अरविंदाच्या भेटीने एक मैलाचा दगड पार केल्यासारखं तिला वाटत होतं. तो त्याचं स्वतंत्र आयुष्य सुखाने जगत होता हे तिने स्वतःच पाहिलं होतं. मनावरचा बोजा उतरला होता. आता जर सारंगने लग्नाचा विषय काढला तर ती अगदी मोकळ्या मनाने होकार देऊ शकत होती. अरविंदाच्या भेटी संबंधात पुढे मागे ती सारंगशी बोलेलही, पण त्याचा पुरा विश्वास संपादन केल्यानंतरच. आईंना त्याने अजून स्पष्ट शब्दात काही सांगितलं नसावं असा तिचा अंदाज होता. त्यांना कदाचित कल्पनाही असावी. गुरुवारी संध्याकाळी सारंग आला. बरोबर पिशवी, नॅपसॅक, हॅम्पर असं काही नव्हतं. तेव्हा स्वारीचा कोठे बाहेर जाण्याचा विचार नव्हता. सुरेखाने बहुधा त्याला गेटमधून आत येताना पाहिलं असावं, कारण 5-7 मिनिटातच ती स्नेहाच्या खोलीत आली. का गं? स्नेहाने विचारलं. म्हटलं कोठे बाहेर निघालात की काय? स्नेहाने सारंगकडे पाहिलं. त्याने नाहीची खूण केली. बरं झालं, सुरेखा म्हणाली. आज शरदचा वाढदिवस आहे, तेव्हा तुम्ही दोघंही जेवायला या. ही स्नेहा तर रोज असतेच. सारंग, आज तुम्हीही या. मी मदतीला येऊ का? स्नेहाने विचारलं. अजिबात नाही, सुरेखा हसत म्हणाली. आनंद आले की मी बोलावणं पाठवीन. तोपर्यंत खुशाल तुमच्या गप्पा चालू द्यात. जशी आली तशीच घाईने सुरेखा गेली. आल्यापासून सारंग एका खुर्चीत बसून होता. तो हल्लाही नव्हता. सुरेखा जाताच तो म्हणाला, स्नेहा, आज तुझ्याशी जरा बोलणं करायचं आहे. त्याचे शब्द इतके मोगम होते की स्नेहा नुसतीच हसली. आज दुपारी जेवताना मी आणि आईच फक्त होतो, तेव्हा तिने तो विषय काढला. बरेच दिवस तिच्या मनात ते असलं पाहिजे. कोणता विषय? तुझा. माझ्या संबंधी काय हे स्नेहाला विचारावंच लागलं नाही. स्नेहा, शेवटी मी आज तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आमचं बोलणंही झालेलं आहे. विवाहाची औपचारिक घोषणाच करायची तेवढी बाकी आहे. मग कदाचित तिला इतकं स्पष्ट उत्तर अपेक्षित नसावं. तिच्या मनाची तयारी अजूनही झाली नसावी. अर्थात ती तुझ्या विरुद्ध एक शब्दही बोलत नाही. कधीही नाही, ती एवढंच म्हणाली. सारंग, नीट विचार करून निर्णय घे. ती एवढंच म्हणाली. सारंग, नीट विचार करून निर्णय घे. स्नेहा काहीच बोलली नाही. स्नेहा, गेल्या 8-10 दिवसात मला 1-2दा एक मोठं विलक्षण, जरासं भीतीदायकच स्वप्न पडलं आहे. तशा वेळा वेगवेगळ्या असतात. एकदा सकाळी, एकदा मध्यरात्री. आसपासचं वातावरणही वेगळं असतं. एकदा बागेत, एकदा वीज पावसाचं थैमान चाललेलं असताना. प्रसंग मात्र तोच आहे. आपण दोघं एकत्र असतो. आसपास आणखी कोणी असतं का नाही माहीत नाही. काहीतरी कारणाने मी डोळे मिटून घेतो आणि पुन्हा डोळे उघडतो. तू समोर नाहीस. तुझा थांगपत्ता नाही, मागमूसही नाही. काय मनाची स्थिती झाली असेल, वर्णनच करता येत नाही. आता समोर होती आणि क्षणात नाहीशी झाली. आणि स्नेहा, या क्षणीही आठवण येते. तुझ्यावरही अशीच भयानक वेळ आली होती. एका क्षणी तुझं घरदार, संसार, पती, मुलं समोर होती. दुसऱ्या क्षणी लुप्त होऊन गेली. अक्षरशः थरथर त्या शरीराने जाग आली आणि ते झोपेतलं स्वप्नच होतं हे कळल्यावर जीवाला किती हायसं वाटलं. खरं सांगू का स्नेहा, तुझी भेट झाल्यापासून माझ्या मनात सतत हा विचार असतोच. एका अपवादात्मक, जराशा दैवी अपघातानेच तू माझ्या आयुष्यात आली आहेस. सारखी भीती वाटते, अशीच एखाद्या क्षणी दृष्टी आड होशील.
हे समांतर विश्व, या समांतर कालरेषा, या साऱ्या उपपत्ती कल्पनेतली खेळणी म्हणून ठीक आहेत, पण जर का आपल्याच आयुष्याला छेद देणार असशील, आयुष्याचे तुकडे तुकडे करून जाणार असतील तर, पण जर का आपल्याच आयुष्याला छेद देणार असतील, आयुष्याचे तुकडे तुकडे करून जाणार असतील तर त्या किती भयानक ठरतील. दोन छेदणारी वर्तुळं काही ठराविक अंतर एकमेकांशी जोडलेली असतात. कदाचित तुझंही तसं असेल. काही काळच तू माझ्या जगात असशील, मला माहीत नाही, पण आता मी थांबायला तयार नाही. बोलता बोलता त्याच्या आवाजात किती भावविवशता आली होती. स्नेहा त्याच्या जवळ आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, सारंग, माझा निर्णय केव्हाच झाला आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल तेथे, म्हणाल तशी मी विवाहाला तयार आहे. स्नेहा, माझी ती खात्री होतीच. तरीही थँक गॉड, आता पुढचं सगळं मी शेखरवरच सोपवतो. पण सारंग, तुमचे आईवडील. शेखर भेटेल आईला. ती त्याच्या शब्दाबाहेर जायची नाही. तो हसत म्हणाला, मला त्याने मागेच विचारलं होतं. त्याला काहीतरी कल्पना आहेच. तेवढ्यात मावशी मावशी करत शरद धावत आला. आईने बोलावलं आहे. तो दारातूनच म्हणाला, रविवारी सकाळीच डॉक्टर आणि वैजयंती स्नेहाच्या खोलीवर हजर झाले. ती नुकतीच जागी होऊन आरामात लोळत होती. स्नेहा, झटपट आवर सगळं. वैजू म्हणाली, आपण ब्रेकफास्टसाठी बाहेरच जाणार आहोत. आम्ही थांबतो. चल, घाई कर. त्या दोघांनी तिला काही बोलायची संधीच दिली नाही. एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये टेबलापाशी बसून ऑर्डर दिल्यानंतर मग स्नेहा शेखरकडे वळली. आता सांगाल का डॉक्टर, हे काय आहे? शेखरने वैजयंतीकडे बोट केलं. सारंग परवा संध्याकाळी आला होता, वैजयंती म्हणाली. त्या शब्दांनी स्नेहाला सर्व खुलासा झाला. तिची नजर एकदम खाली गेली. चेहरा जरा गरम झालासा वाटत होता. स्नेहा, वर बघ, वैजयंती म्हणाली. अगं बाई, चक्क लाजते आहेस. स्नेहाची मान परत खाली गेली. तुझा होकार आहे ना, याची खात्री करून घ्यायला आम्ही आलो आहोत, शेखर म्हणाला. मग मावशीची भेट घेता येईल. मग काय? स्नेहा काय बोलणार? तिने मानेनेच होची खून केली. छान, शेखर म्हणाला. हे एकदा क्लिअर झालं. डॉक्टर, स्नेहा म्हणाली. सारंगच्या आईचा तिला गप्प करीत शेखर म्हणाला, आता पुढचं सगळं काही माझ्यावर सोपव. स्नेहाची नजर अजूनही शेखरवरच खेळली होती. डॉक्टर, ती हलक्या आवाजात म्हणाली. पण काय? पण मी तर अशी एकटीच्या एकटी. मग पुढे काय? काही न बोलता स्नेहाने मान खाली घातली. तुझ्याकडे कोणी नाही म्हणून विचारतेस, वैजयंती म्हणाली. अगं वेडे, आम्ही सगळी तुझीच माणसं नाही का? स्नेहाला काही बोलणंच अशक्य झालं. नाश्ता झाल्यावर तिला बंगल्याच्या दाराशी सोडून शेखर आणि वैजयंती निघून गेले. मगाशी ती वैजयंतीला म्हणाली होती खरी की मी अगदी एकटी आहे, पण ते खरं नव्हतं. नाती केवळ रक्ताचीच नसतात, मानण्यावरही असतात. बाबांनी सदाला घरी आणला नव्हता का? तो कुणाचा कोण? पण तो बाबा आणि आई दोघांवर सख्या मुलासारखंच प्रेम करत नव्हता का? आणि तोच तिच्या मदतीसाठी निर्वाणीच्या क्षणाला हजर झाला नव्हता का? त्याच्यावर तिचा खासच हक्क होता. तिने एक जरासा धाडसी निर्णय घेतला. सुरेखा घरीच होती. सुरेखा, स्नेहा म्हणाली, मी एक फोनोग्राम करते. अगं कर की, विचारायला कशाला हवं? स्नेहाने सदाशिव शारंगपाणी
शारंगपाणी बंगला, नवी कॉलनी, तळेगाव या पत्त्यावर तार केली. भेट अत्यंत आवश्यक. ताबडतोब ये. चंदी. निरोप कन्फर्म झाल्यावर तिने फोन खाली ठेवला. आज सर्व दिवसभर ती सदाची वाट पाहत खोलीवरच थांबणार होती. आणखी एक विचार सतत वर यायची खटपट करीत होता. संबंध तिच्या अपवादात्मक परिस्थितीशी होता. संबंध तिच्या लवकरच होऊ घातलेल्या विवाहाशी होता. संबंध डॉक्टरांनी सांगितलेल्या काही गोष्टींशी होता. डॉक्टर म्हणाले होते तिच्याभोवती जो एक निर्यास आहे तो कालांतराने कमी कमी होत जाणार होता. उघड होतं की ज्या ज्या प्रमाणात ती इथल्या वसुधा गोखलेंच्या आयुष्याशी एकरूप होत जाईल त्या त्या प्रमाणात पूर्वायुष्यातल्या स्नेहाचं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त विरळ होत जाणार होतं. शारदा. सर्व भाग आपापल्या जागी बसले. विचार स्पष्ट झाला. भाऊसाठी शारदाचा शोध लावायला हवा आणि तिची मनोमन खात्री होती की तिला आणि तिलाच फक्त ते शक्य होईल. कसं हे ती सांगू शकली नसती. तिची हीही खात्री होती शारदा इथेच शहरात कुठेतरी आहे. तिची नजर टेलिफोनकडे गेली. का नाही तिने मनाशी विचार केला आणि टेलिफोनची डिरेक्टरी पुढे ओढली. जहागीरदार या नावावर जवळजवळ 60 फोन नंबर होते. दुकानं, कंपन्या इत्यादी वगळता 45 नंबर शिल्लक राहत होते. इतर वेळी तिला हे इतके नंबर एकामागोमाग फिरवण्याचं काम अतिशय कंटाळवाणं वाटलं असतं. पण आता फोन पुढे ओढताना मनात एक विलक्षण उत्तेजना जाणवत होती. एकामागून एक असे ओळीने नंबर फिरवायला तिने सुरुवात केली. काही एंगेज लागत होते. जिथले फोन उचलले गेले त्यांना हॅलो म्हटल्यानंतर ती एकच प्रश्न विचारत होती. मला शारदाशी बोलायचं आहे. ती आहे का? काही ठिकाणी रागाने, काही ठिकाणी सौजन्याने, काही ठिकाणी त्रासिकपणे उत्तरं येत होतं. पण उत्तर एकच होतं. या नंबरवर शारदा म्हणून कोणी नाही. थँक्यू म्हणून ती हुक दाबत होती. पुढचा नंबर फिरवत होती. यादी संपत आली होती. मनात एक शंका डोकावून गेली. आपला विश्वास अस्थानी तर नव्हता. अपयशाचा विचार दूर सारून एक प्रकारच्या यांत्रिकपणे ती नंबर फिरवत राहिली. जेव्हा एका नंबरावर एक वयस्क पुरुषी आवाज आला, हो थांबा बोलातो हा तिला, तेव्हा हुक दाबण्यासाठी पुढे नेलेला हात तिने एकदम मागे घेतला. शारदा, शारदा, तुझा फोन. रिसिव्हरमध्ये आवाज येत होता. स्नेहाला एकाएकी जाणवलं आपला हात कापायला लागला आहे. फोन उचलण्याचा आवाज आला. हॅलो, मी शारदा. कोण आहे? आवाज ओळखीचा वाटत होता का आपला मनाचाच भास होता? पण तिने मनाशी ठरवलं आता माघार घ्यायची नाही. म्हणी अनेक होत्या. वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार, नाहीतर शेंडी तुटो वा पारंबी तुटो, आणखीही कितीतरी. मनाचा हिय्या करून ती म्हणाली, शारदा वहिनी, मी चंदी. आधी पलीकडची व्यक्ती काहीच बोलली नाही आणि मग एकदम श्वास आत घेतल्याचा आवाज आला. कोण कोण? आवाजात जरासा कंप होता. चंदी म्हणजे स्नेहा, तळेगावची. नाही, तो आवाज पुटपुटत होता आणि मग एकाएकी फोन जोरात हुकवर आपटल्याचा आवाज आला. स्वतःशीच हसत स्नेहाने फोन सावकाश जागेवर ठेवला. तो नंबर आणि पत्ता यांच्या खाली पेनने एक रेघ ओढून ठेवली. फोनवर आलेल्या शारदाची प्रतिक्रिया एका अर्थी अपेक्षित आणि एका अर्थी अनपेक्षित होती. अशा अर्थी
की काहीतरी ओळख पटेल असं वाटलं होतं, पण प्रतिक्रिया इतकी तीव्र होईल अशी अपेक्षा नव्हती. दुपारी 1:30 वाजता सदाशिवची जीप बंगल्याच्या फाटकासमोर थांबली. तो आत आला आणि सरळ स्नेहाच्या खोलीकडेच गेला. त्याने दारावर एकदाच टकटक केलं. 5 सेकंदातच दार उघडलं गेलं. स्नेहाच्या समोर उभी पाहताच सदाशिवने हुश्य करून मोठा श्वास सोडला आणि आत येत तो म्हणाला, म्हणजे तू ठीक आहेस, पायावर उभी आहेस? आणि मग जरा थांबून त्या शांतारामला चांगला दम दिला होता. वाटलं पुन्हा काही त्रास दिला की काय. या नालायक लोकांचं काही सांगता येत नाही. नाही भाऊ, त्याने फोटो आणि निगेटिव्ह दुसऱ्या दिवशी पाठवल्या. अंगावर शहारा. आणि स्नेहा म्हणाली, छी, काय घाणेरडे फोटो. ती वसुधा इतकी कशी आहारी गेली होती समजतच नाही. एकदा पाहिले आणि सरळ जाळून टाकले. नाही, तारेचं कारण ते नाही. मग भाऊ, तळेगावला आले होते तेव्हा माझ्याबरोबर ते सारंग होते. आठवतं का तुला? डॉक्टरांचे मावस भाऊ सारंग देशपांडे. हो, आठवतं. भाऊ, पहिली जी गाठ पडली ती त्यांच्याशीच. त्यांनीच मला वर त्यांच्या घरी नेलं, डॉक्टरांना बोलावून आणलं. सदाशिव काहीच बोलला नाही. खाली पाहत स्नेहा म्हणाली, भाऊ, त्यांच्याबरोबर माझं लग्न होणार आहे. अरे वा, बेस्ट बेस्ट. पण भाऊ, मी एकटीच आहे रे. कोण म्हणतो तू एकटी आहेस? मी नाही का? सदाशिव खुर्चीतून उठून तिच्या जवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चंदे, यापुढे तू कधी कधी एकटी असणार नाही. चंदे, यापुढे तू कधी कधी एकटी असणार नाही आहेस. समजलं? तुला मोठा भाऊ आहे. तुझ्या लग्नाची सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे. समजलं? तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो म्हणाला, अगं वेडे, रडायला काय झालं? उलट तू तर खुशीत असायला हवीस, आहे ना? सारंग. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो म्हणाला, अगं वेडे, रडायला काय झालं? उलट तू तर खुशीत असायला हवीस, आहे ना? खरंच आनंदात आहे. स्नेहाच्याने नीट बोलवतही नव्हतं. तार करताना वाटलं होतं, एवढ्या तेवढ्यासाठी असं बोलावणं चांगलं का? एवढ्या तेवढ्यासाठी? सदाशिव उसन्या रागाने म्हणाला, स्त्रीच्या आयुष्यात लग्ना इतकं इतर कशाला महत्त्व आहे का? आणि चंदे, जर का तू मला बोलावलं नसतंस ना, तर जन्मभर तुला माफ केलं नसतं. भाऊ, नाही ग, या गोष्टी बोलायच्या असतात. मी कधी तुझा राग करीन का? तुला सगळं काही माफ आहे. सदाशिव कपडे जरा सरळ करायला लागला. भाऊ, निघालास? त्या डॉक्टरांकडे जातो. त्यांना घेऊन त्यांचा त्या मावशीकडे जातो. आता आलोच आहे तर सर्व ठरवूनच जातो. पण परत इथे येणार आहेस ना? हो तर. तुला भेटल्याखेरीज कसा जाईन? किती वाजता येशील? असं नक्की कसं सांगता येईल? सांग ना. ठीक आहे, 6:30 वाजता येतो. बरोबर 6:30. हां, आधी नाही, नंतर नाही. पण नाही, बरोबर 6:30. बरं बाई, बरोबर 6:30 वाजता येतो. झालं? हो, ती हसत म्हणाली. इतकं प्रसन्न हास्य, इतकं दिलखुलास हास्य, इतकं समाधानाचं हास्य की सदाशिव स्नेहाकडे पाहतच राहिला. चंदे, काय विशेष आहे? शेवटी न राहून त्याने विचारलं. 6:30, संध्याकाळचे 6:30. ती हसत म्हणाली. स्वतःशी मान हलवत सदाशिव खोलीबाहेर पडला.